आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ऐक तेजू श्वास घे, सोड आता। ऐक बरं मला सांग, काल रात्री काय खाल्लं होतंस तू? साधं जेवण जेवले होते, फक्त थोडा उशीर झाला होता। ठीक आहे, घाबरण्यासारखं काही कारण नाहीये। अशा अवस्थेत कामाचा ताण पडला ना की होतं असं। मी एक काम करते, तुला औषध देते। हां, ते घेतलं ना की बरं वाटेल तुला। हे घे, ही गोळी घे। ही घेतली ना की बरं वाटेल तुला। आणि काही खाल्लं असेल तर लगेच घेतली तरी चालणार आहे गोळी। तुळजा, अगं तिनं सकाळधरनं काय बी खाल्लेलं नाही। बघ की अगं, त्या दुखण्यामुळे तिचा जीव निसता कसा कासावीस होतोय। अगं पण आल्या आल्या दूध प्यायली ही असं म्हटली मला। हो, ते आत्याला माहिती नाही, पण मी प्यायले आत्या दूध। हां हां, बरं, हरकत नाही। आता घेऊ शकतेस तू गोळी, घे लगेच। तुळजा, अगं गोळी खायसाठी पाणी लागेल ना, तेवढं पाणी घेतीस का? आत्या खूप दुखतंय मला। गोळी खा मग राहतंय। आता गोळी गेली ना पोटात, बरं वाटेल तुला। आणि आता शांत पडून राहा, आराम करायचा आहे। हां, वहिनी तू कुठे चाललीस? एवढं घाबरायला काय झालं? तुला जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही। आणि अशी जर गेले तर तुझा दादा घेणार आहे का मला घरात? नको काळजी करू, इथेच आहे मी, तू आराम कर। आधीच जोपर्यंत दादा वहिनीच्या पूर्ण क्लिनिकचं सेटअप करत नाही ना तोपर्यंत। तोवर ही नाटक असंच चालू ठेवायचं नाही म्हणजे जमल ना तुला? माझी अवस्था तर आत्ताच खराब झाली आत्या। मला तर खूप जड जाते हे खोटं बोलायला, पण काय करणार, दादाने सांगितलंय ना। पण आत्या, वहिनी डॉक्टर आहे, तिच्यापासून आपण फार वेळ नाही लपवू शकणार। तिला लगेच कळेल की मी नाटक करते म्हणून, आणि तिला कळल्यानंतर काय होईल ना याचा विचार कर आता तू। ती जाऊन दे तिकडं, नंतरचं नंतर बघू। पर आत्ताचं नाटक तू एकदम व्यवस्थित वटीव, म्हणजे तिला शंकाच येणार नाही। हां, पर तेजू, तुला एक गोष्ट सांगू का? काय? अगं तू आजारी आहेस असं वाटतच नाही, म्हणजे तुझी ऍक्टिंग जरा कमी पडत्या। तुझी ऍक्टिंग वाढव की जरा, म्हणजे नाटकाची ताकद वाढव अजून। तेजू, खूप म्हणजे खूपच दुखतंय मला। अरे देवा, एवढं बी जास्ती नव्हतं करायला सांगितलं मी हिला। आता ही नक्कीच काहीतरी गोळ घालून ठेवणार। तेजू, मगाशी उजव्या बाजूला दुखत होतं ना? डाव्या साईडली त्रास होतोय का तुला आता? नाही नाही, इकडेच दुखतंय। तेजू, अगं काय चाललंय तुझं? तब्येत बरी नाहीये ना? स्वयंपाक काय करत बसलीस? तू जा बरं, आराम कर। हा वहिनी, अगं ते दुखणं घेऊन बसलं ना की ते जास्तच वाढतं। आता बरं वाटतंय मला। ते काय नाही, ते सोड आधी सगळं आणि तू जा, आराम कर। मी चहा घेऊन येते, जा। वहिनी अगं सकाळी आल्यापासून करतेय, आता मला बरं वाटतंय ना, मी करते की चहा। नक्की बरं वाटतंय ना? हो, बरं वाटतंय। तेजू, अगं तुझ्या पोटात दुखत होतं हे ऐकल्यावर ना घरात सगळेच काळजीत होते। सूर्याला तर म्हणजे अगदी काय करू आणि काय नको असं झालेलं। पण आता जर तुला बरं वाटत असेल ना तर मी सूर्याला इथे बोलवून घेते आणि घरी निघते। काय ना, सगळी कामं राजूवर टाकून आले ग मी। तू आराम कर। तर जा अगं, तू तिचं काय ऐकते? तेजू, आत्ता तर ती यायच्या आधी तू नाही म्हणत होतीस तुला लय जळजळतंय म्हणून। काय?
अगं तुळजा, तुला काळजी वाटून आहे का नाही म्हणून ती काय बाय सांगायला लागल्या आहे का नाही ग? तेजू काय चाललंय हे? असं वागतात का? तू ती कामं सोड बरं आधी आणि मला खरं खरं सांग, तुला काय होतंय? हा बरं वाटतंय, पण थोड्या थोड्या वेळानं ना मला जळजळ होतीये आणि छातीत असं सगळं वर आल्यासारखं वाटतंय बहिणी. तेजू अगं आधी सांगायचं ना, मी दिलेल्या गोळ्यांचा परिणाम असू शकतो हा. तुला माहितीये का, जळजळ आणि अपचन यावर ना आयुर्वेद भरपूर पाणी प्यायला सांगतं. तू ना सतत थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी पित राहा आणि तू आधी जा बरं, आराम कर. बहिणी मला ना असं बरं नाही वाटत, तू मला गोळी दे ना. नाही हं? अशा सारख्या सारख्या गोळ्या नसतात घ्यायच्या. वय त्यापेक्षा ना मी एक काम करते, मी ना आल्याचा काप त्यावर लिंबू पिळून जिभेखाली तुला ठेवायला देते. त्याने नक्कीच बरं वाटेल तुला. पण हो, पाणी पित राहायचंय, त्यात कसलाही हलगर्जीपणा नकोय, कळलं? तू आणि जा, आराम कर, मी करते इकडचं सगळं. जा बरं, आराम कर. जा आराम कर, आम्ही बघतो. मी बरोबर करते का? दादानं उगाच मला अडकवून ठेवले. बहिणी एवढ्या मायेने माझी काळजी घेते आणि मी तिच्याशी असं खोटं वागते. I have studied 12th in गुरुम कॉलेज. मॅडम, आम्ही जी नोकरीची जाहिरात दिली होती त्यात तुम्ही क्वालिफिकेशन क्रायटेरिया पाहिला नव्हता का? आम्हाला ग्रॅज्युएट झालेली लोक हवी आहेत आणि त्यात तुम्ही बसतच नाही आहे. तुम्ही या पोस्टसाठी पात्र नसल्याने तुम्ही अर्ज करू शकत नाही. हे बघा सर, मला ना नोकरीची आणि पैशांची खरंच खूप गरज आहे. तुम्ही द्याल ना ते काम करेन मी. फक्त ही नोकरी मला द्या. मॅडम, असं नाही करता येणार. तुम्ही आत येताना जी लाईन पाहिली ना, ती सगळी ग्रॅज्युएट झालेल्या लोकांची लाईन आहे. त्यांना डावलून तुम्हाला नोकरी दिल्यावर त्यांच्यावर अन्याय नाही का होणार? बरं, तेही केलं वरती मला उत्तर द्यावे लागतात ना. ग्रॅज्युएटच्या पोस्टसाठी 12th पास कॅन्डिडेट कसे हायर करू मी? आणि त्यात तुम्हाला कामाचा काहीच अनुभव नाही आहे. अहो पण काम दिल्याशिवाय अनुभव कसा येणार? हे बघा, मी खरं सांगते, मला ना या नोकरीची खूप गरज आहे. मी सगळ्या गोष्टी ना लय पटकन शिकते. तुम्ही द्याल ना ती गोष्ट पटकन शिकून चांगलं काम करेन मी खरंच. फक्त ही नोकरी मलाच द्या. तुम्हाला कामाची गरज आहे आणि तुम्ही प्रामाणिक देखील आहात, पण मला यात काहीच करता येणार नाही. तुम्ही प्लीज सतत विनंती करून मला या पेचात पाडू नका. या तुम्ही.